हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक न्यू चॅप्टरची स्टडी करणार आहोत आणि एका न्यू चॅप्टर सोबत आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करू। तर आज आपण एक न्यू चॅप्टर स्टडी करणार आहोत जो आहे चॅप्टर नंबर 14, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर। आता ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर ज्याला बोर्डमध्ये मॅक्झिमम 5 मार्क्स आणि मिनिमम 4 मार्क्स अलॉट केलेला आहे। म्हणजे या चॅप्टरवर मॅक्झिमम 5 मार्क्स किंवा मिनिमम 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येणार। खूप इजी चॅप्टर आहे, खूप छोटा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरमध्ये तुम्हाला म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये जे 5 किंवा 4 मार्क्स जरी आले तरी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे। ओके, चला तर नोट समोर ठेवा आणि ह्या चॅप्टरला जे काही मी सांगणार आहे ते एक एक गोष्ट एक एक टर्म केअरफुली ऐका आणि जे काही तुम्हाला नोट करायचे ते नोट करून ठेवत चला। ओके, चला आता आपण आज स्टार्ट करत आहोत न्यू चॅप्टर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर। बरं, या चॅप्टरमध्ये 2 पार्ट आहेत। एक पार्ट आहे रेडिएशनचा म्हणजेच लाईटचा आणि एक पार्ट आहे मॅटरचा। मॅटरचा पार्ट आपण नंतर स्टडी करू, आपण आधी स्टडी करणार आहोत तो म्हणजे रेडिएशन म्हणजेच लाईट। आता लाईटची स्टडी आपण याआधी एका चॅप्टरमध्ये केली होती। तुम्हाला माहित असेल की याआधी आपण वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरची स्टडी केला होता आणि वेव्ह ऑप्टिक्स जो चॅप्टर आहे त्या वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये आपण लाईट म्हणजे काय होते, लाईट कसं ट्रॅव्हल होते, लाईट कोणत्या नेचरचं असते हे सर्व स्टडी केला होता। थोडा मी तुम्हाला शॉर्टमध्ये रिवाइज करतो। तिथे आपल्याला न्यूटन्सची थेरी बघितली होती आणि न्यूटन्सच्या थेरीमध्ये असं माहीत झालं होतं की लाईट इज अ पार्टिकल नेचर। बट त्यानंतर आपल्याला एक न्यू सायंटिस्टची थेरी माहिती झाली आणि ती म्हणजे हायगन्स थेरी। आणि त्या हायगन्स थेरीवरून आपल्याला असं माहीत झालं की लाईटचा जो नेचर आहे तो नेचर वेव्ह नेचर आहे। पण त्या दोघांच्या स्टडीच्या नंतर आपल्याला आणखी एक सायंटिस्टची थेरी माहीत झाली होती, ती म्हणजे मॅक्सवेलची थेरी। आणि मॅक्सवेलच्या थेरीमध्ये आपल्याला असं माहीत झालं होतं की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। मीन्स लाईटमध्ये पार्टिकल नेचरही असतो आणि वेव्ह नेचरही असतो, म्हणून त्यावेळी आपण म्हटला होता की लाईट इज अ ड्युअल नेचर। लाईट जो आहे तो त्याचा डबल रोल राहतो, एक म्हणजे वेव्ह नेचर आणि एक म्हणजे पार्टिकल नेचर। दोन्हीही नेचर मिळून लाईट बनलेली असते आणि ते जे काही लाईट आहे ती लाईट ज्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो तो जो फॉर्म आहे त्या फॉर्मला किंवा त्या वेव्हला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। तर लक्षात ठेवा या चॅप्टरमध्ये जो रेडिएशन वर्ड आहे हा रेडिएशन वर्ड लाईटशी रिलेटेड आहे। ठीक आहे, तर लाईट हा काय आहे? एक ड्युअल नेचर आहे। तर बघा, आपल्याला माहिती आहे की लाईट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असल्या कारणामुळे जे नेचरमधले जे चार्ज पार्टिकल आहेत, जे चार्ज पार्टिकल काय होतात? ॲक्सलरेट होतात। बरं, ते जे ॲक्सलरेट होतात 2 डायरेक्शनने। काही चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने आणि काही जे चार्ज पार्टिकल ते इलेक्ट्रिक फील्डच्या आणि मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने ॲक्सलरेट होतात। बरं, जे चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्डमध्ये ॲक्सलरेट होतात त्यामधली इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ फील्ड्स आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन। तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्ड जर का समजा या डायरेक्शनने व्हायब्रेट होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड या टाईपने व्हायब्रेट होईल। लक्षात ठेवा, दिसत नसेल परपेंडिक्युलर पण एकमेकाला कसा आहे? परपेंडिक्युलर। आणि त्यांचा जो डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन आहे तो डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन असा असेल। हा जर समजलं नसेल तर लक्षात ठेवा की इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनने प्रोपगेट होत आहे, म्हणजे या डायरेक्शनने व्हायब्रेट होत आहे। त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनने व्हायब्रेट होत आहे। म्हणजे याचा अर्थ असा की बोथ फील्ड्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ फील्ड्स मीन्स इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर। Also the electric field and magnetic field means electromagnetic wave are traveling in a forward direction। ही जे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड पासून बनलेली वेव्ह आहे ती वेव्ह या टाईपने समोर काय होईल? ट्रॅव्हल होईल आणि ही जे डायरेक्शन आहे ही डायरेक्शन या दोन्ही फील्डला कशी असेल? परपेंडिक्युलर। म्हणजे ही समजा इलेक्ट्रिक फील्ड आहे,
ही समजा मॅग्नेटिक फील्ड आहे, दोन्ही फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि या डायरेक्शनने ट्रॅव्हल होत आहेत, म्हणजेच ते डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला कसे असतात, परपेंडिक्युलर. याबद्दल आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये क्लिअरली स्टडी केलेला आहे. ओके, बरं. आता ह्या ड्युअल नेचर मध्ये काय स्टडी करायचं आहे, तर वी नो की ड्युअल नेचर मीन्स लाईटचा, रेडिएशनचा असा नेचर ज्याच्या मधामध्ये वेव्ह आणि पार्टिकल्स दोन्ही प्रेझेंट असणार आहेत. क्लिअर. बरं, आज आपण स्टडी करणार आहोत या चॅप्टरचा. आपण तुम्हाला मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय होते सांगितलं. आता आपण या चॅप्टरचा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट स्टडी करू, ज्याचं नाव आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होतं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बरोबर लक्ष द्या. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर पूर्णच्या पूर्ण मीन्स 80% चॅप्टर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर डिपेंड आहे. म्हणून एक एक टर्म लक्ष द्या की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते. आपल्याला माहित आहे की लाईट हे ड्युअल नेचरची असल्या कारणामुळे लाईटच्या आतमध्ये दोन्ही गोष्टी प्रेझेंट असतात. एक लाईट हे वेव्ह नेचरची असते आणि लाईट हे पार्टिकल नेचरची सुद्धा असते. ज्या कारणामुळे दोन्ही वेव्ह म्हणजे दोन्ही नेचर त्या मधामध्ये प्रेझेंट आहे. आता लक्षात ठेवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होते. व्हेन अ लाईट इज इल्युमिनेटेड फ्रॉम द सोर्स अँड स्ट्राइक टू द मटेरियल किंवा सरफेस ऑफ द मटेरियल. जेव्हा लाईट एखाद्या सोर्स पासून येते, तेही एखाद्या ॲप्रोप्राइट रेडिएशनची लाईट. ॲप्रोप्राइट म्हणजे जे काही लाईट आहे, जे काही मेटल सरफेस आहे, त्या मेटल सरफेसला पाहिजे असणाऱ्या फ्रिक्वेन्सीची, त्या इंटेन्सिटीची लाईट, जिला आपण ॲप्रोप्राइट रेडिएशन म्हणजे सुटेबल रेडिएशन असणारे लाईट म्हणू. असे सुटेबल रेडिएशनची लाईट जेव्हा एखाद्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होते आणि त्या मेटल सरफेस पासून इलेक्ट्रॉन इमिट होतात. ते मेटल सरफेसवरून काय होतात, इलेक्ट्रॉन इमिट होतात. ऍक्च्युअली कसं होते बघा, समजा इथे एक मेटल सरफेस आहे म्हणजे मेटलची प्लेट आहे, इथे लाईट आहे म्हणजे समजा सन आहे. सनच्या रेडिएशन्स आहेत, सन पासून येणारी लाईट जी आहे त्या लाईटचा नेचर म्हणजे ही जी लाईट आहे, ही लाईट कशी, कोणती लाईट आहे, याचं नेचर काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असणारी जी लाईट आहे, ती लाईट ह्या मेटलच्या सरफेसवर इन्सिडेंट होणार. ह्या सोर्स पासून ती इल्युमिनेट झाली, इल्युमिनेट झाल्याच्या नंतर ती ह्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होणार आणि ह्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट झाल्याच्या नंतर इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. असं इलेक्ट्रॉन काय पडणार, बाहेर पडतात. जेव्हा ही लाईट ह्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होते, तेव्हा ही लाईट एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची आणि एका पर्टिक्युलर एनर्जीने म्हणजेच एखाद्या इंटेन्सिटीची असणे आवश्यक आहे. प्रत्येक लाईट जी आहे ते प्रत्येक लाईट पासून इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्हेन अ लाईट इज इल्युमिनेटेड फ्रॉम द सोर्स विथ अप्रोप्राइट रेडिएशन्स and incident on the metal surface and electrons are emitted. जेव्हा एका सुटेबल एका पर्टिक्युलर ॲप्रोप्राइट रेडिएशनची लाईट जेव्हा मेटल सरफेसवर इन्सिडेंट होतो आणि तिथून जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, ज्या सरफेस पासून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात त्या सरफेसला म्हटले जाते फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. काय म्हणतो आपण, फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. म्हणजे जो सरफेस ज्या सरफेसवरती इलेक्ट्रॉन काय होतात, ज्या सरफेसवरती लाईट इन्सिडेंट होते आणि इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात, त्यावेळी ज्यावेळी इलेक्ट्रॉन ज्या सरफेस पासून इमिट होतात त्या सरफेसला म्हटले जाते फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. काय म्हणतो आपण, फोटोसेन्सिटिव्ह सरफेस म्हणतो. बरोबर. म्हणजे जेव्हा लाईट एखाद्या सरफेसवर इन्सिडेंट झाल्यानंतर तिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडणे, या कन्सेप्टला आपण म्हणतो फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. क्लिअर, लक्ष द्या. तर फोटोसेन्सिटिव्ह सरफेस हा असा एक सरफेस असते जेव्हा त्या सरफेस पासून इलेक्ट्रॉन इमिट्स होतात, पण केव्हा, जेव्हा त्याच्यावरती एका ॲप्रोप्राइट सुटेबल रेडिएशनची लाईट इन्सिडेंट होत असेल आणि एका सुटेबल रेडिएशनची लाईट इन्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या सरफेस पासून इलेक्ट्रॉन इमिट होणे, अशा सरफेसला म्हणतो आपण फोटोसेन्सिटिव्ह सरफेस.
बरं, हा जर फोटोसेन्सिटिव्ह सरफेस झालं तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय होत असेल? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे असा इफेक्ट, म्हणजे असा फेनॉमेना ज्यावेळी एका सुटेबल फ्रिक्वेन्सीचे, एका सुटेबल इंटेन्सिटीचं लाईट त्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होणे आणि मेटल सरफेसवर ते लाईट इन्सिडेंट झाल्याच्या नंतर तिथून इलेक्ट्रॉन इमिट होणे, हा कंप्लीट जो फेनॉमेना आहे, धिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. या फेनॉमेनाला काय म्हणतो आपण? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मीन्स द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. The phenomena of emission of electron from the metal surface when radiation of appropriate frequency and intensity. The radiation of appropriate frequency and intensity incident on it. Incident on it. This phenomena is called as photoelectric effect. हा जो फेनॉमेना आहे, या फेनॉमेनाला काय म्हटले जाते? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. काय म्हणतो आपण? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. क्लिअर झाला? ही डेफिनेशनला इम्पॉर्टंट करून ठेवाल फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या 1 मार्क्ससाठी. ही 1 मार्क्ससाठी विचारू शकते. कसे लिहिणार? द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस व्हेन द सुटेबल रेडिएशन्स आर सुटेबल किंवा व्हेन द अप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन्सिडेंट ऑन इट. जेव्हा याच्यावरती एका सुटेबल फ्रिक्वेन्सी, सॉरी स्टुडंट, थोडासा लाईटचा इश्यू झाला होता. हां, बघा लक्षात. तर आपण काय बघितलं याचे डेफिनेशन? क्लिअर? ओके. तर काय डेफिनेशन होते आपण आणखी एकदा सांगतो. रटून घ्या पूर्ण. हे तुम्हाला डेफिनेशन पाठायचं झालं पाहिजे, कारण की ही डेफिनेशन पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला काम येणार आहे. तर काय? द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. The phenomena of emission of electrons when the phenomena of emission of electron from the metal surface when the radiation of appropriate frequency and suitable intensity. Appropriate means suitable frequency and intensity are incident on it. This phenomena is called as photoelectric effect. जेव्हा एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची आणि इंटेन्सिटीची ज्याची आवश्यकता आहे तेवढ्या फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटीची लाईट जेव्हा ह्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होणार आणि तिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, हा कंप्लीट फेनॉमेनालाच काय म्हटले जाते? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर असं खूप सारे मटेरियल्स आहेत ज्याच्या मधामधून, ज्या मटेरियलवर जर का समजा आपण लाईट इन्सिडेंट केलं तर ते तिथून इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात? इमिट. बट जे काही इलेक्ट्रॉन इमिट होणार ते इलेक्ट्रॉन इमिट करण्यासाठी त्यांच्यावरती आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पाठवावं लागणार. प्रत्येकच मेटल आहे, त्या प्रत्येकच मेटलमधून इलेक्ट्रॉन इमिट होऊ शकतात, बट त्याच्यावरती आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पाठवावं लागणार. मग अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जर पाठवलं तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे आपल्या ह्युमनसाठी हजर्ड्स आहेत, घातक आहेत. ज्या कारणामुळे आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा यूज करू शकत नाही. म्हणून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट करण्यासाठी आपण प्रत्येकच मटेरियल यूज करू शकत नाही. बट नेचरमध्ये असं काही मटेरियल सुद्धा आहेत ज्याला नॉर्मल जे नॅचरल लाईट आहे, व्हिजिबल लाईट आहे, जे आपण नॉर्मली बघू शकतो, अशा लाईटला जर आपण इन्सिडेंट केलं तरी पण इलेक्ट्रॉन इमिट होऊ शकतात. आणि त्या मटेरियलला म्हणतो आपण अल्कली मेटल्स. काय म्हणतो आपण? अल्कली मेटल्स. जे अल्कली मेटल्स आहेत, हे अल्कली मेटल्स असे मेटल्स आहेत ज्यांच्यावर नॉर्मली व्हिजिबल लाईट जर आपण इन्सिडेंट केलं विथ सुटेबल फ्रिक्वेन्सी आणि सुटेबल इंटेन्सिटीची नॉर्मल व्हिजिबल लाईट जर इन्सिडेंट केलं तर यामधून ह्या मेटल्सच्या सरफेसवरून इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात? इमिट होऊ शकतात. मग मला सांगा रे, हे अल्कली मेटल्स कोणते असतील? जसं पोटॅशियम आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे. हे जे मेटल्स आहेत हे असं मेटल्स आहेत ज्यामधून काय होतात तर इलेक्ट्रॉन इझिली इमिट होऊ शकतात जर का समजा नॉर्मल व्हिजिबल लाईट आपण इन्सिडेंट केलं तरी. म्हणजे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम जे मेटल्स आहेत त्यांच्या सरफेसवर नॉर्मल व्हिजिबल लाईट जरी आपण इन्सिडेंट केलं, या टाईपने व्हिजिबल लाईट जरी आपण इन्सिडेंट केलं ज्याची सुटेबल फ्रिक्वेन्सी, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, पर्टिक्युलर इंटेन्सिटीची लाईट आपण इन्सिडेंट केलं, तिथून काय बाहेर पडू शकतात? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडू शकतात. म्हणून जनरली मोस्ट ऑफ केस या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कन्सेप्टमध्ये जनरली अल्कली मेटल्सला मोस्टली यूज केला जातो आणि अल्कली मेटल्सचा यूज करूनच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट केला जातो.
बरं, तुमचा क्वेश्चन असायला पाहिजे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का बरं करतात, का बरं आवश्यक आहे? तर तुम्हाला सिंपल कन्सेप्ट माहीत असेल, सोलर जे प्लेट्स असतात ते सोलर प्लेट्समध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचाच कन्सेप्ट यूज होतो. सनलाईट येतो, सनलाईट आल्याच्या नंतर तिथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि ते इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये मूव्ह होतात आणि त्या सर्किटमधून इलेक्ट्रॉन जर मूव्ह झाला तर ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन डायरेक्शन एका डायरेक्शनने मूव्ह होईल तर अपोजिट डायरेक्शनने कोण फ्लो होणार? करंट. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होणार तर कोण फ्लो होणार? करंट सुद्धा काय होतं? फ्लो होतो. तर ह्या सर्व गोष्टींच्या अरेंजमेंटसाठी म्हणजे सोलर सेल जे आहे किंवा जेवढं काही आता आपल्याला सोलर किंवा रेडिएशन लाईटवर चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण सेमीकंडक्टर चॅप्टरमध्ये स्टडी करणारच आहोत. जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी कोणत्या कन्सेप्टवरती चालतात? त्या फक्त आणि फक्त फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कन्सेप्टवरती चालतात. मग तुम्हाला माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन कसं इमिट होतात आणि हा सेटअप कसा असतो. म्हणून आपण बघूया की याचा जो काय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंटल सेटअप कसा असतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार की नीट अँड लेबल डायग्राम विथ एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर बघा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंटल सेटअप कसा असतो आणि इलेक्ट्रॉन कसं इमिट होतात, कसं करंट तयार होतो, सर्व गोष्टी बघणार. लक्ष द्या. तर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंटल सेटअप बघूया की कसं इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, कसं इलेक्ट्रॉन इमिट होतात, कसं करंट तयार होतो, सर्व गोष्टी. तर आपण असा एक एक्सपेरिमेंटल सेटअप बघणार आहोत. हा जो क्वेश्चन आहे याच्यावर तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकते की विथ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि असं क्वेश्चन तुम्हाला 2015, 2023, 2024ला 3 मार्क्ससाठी विचारलं होतं. लक्षात ठेवा, हा जे काही डायग्राम आहे ह्या डायग्रामला परफेक्टली ड्रॉ करायचं. ह्या डायग्रामवरती 1 मार्क असेल आणि जो एक्सप्लेनेशन आता येणार समोरचं त्या समोरच्या एक्सप्लेनेशनवरती तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. क्लिअर? व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे आणि यामध्ये पण तुम्हाला इझिली लिहिता येणार असं कन्सेप्ट आहे. काय असते या मधामध्ये एक इव्हॅक्युएटेड ट्यूब असते आणि त्या इव्हॅक्युएटेड ट्यूबला एक छोटीशी विंडो असते ज्याच्यामधून काय येऊ शकणार? लाईट येऊ शकेल. बरं, लाईट आल्याच्या नंतर ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबच्या आतमध्ये 2 प्लेट लावलेल्या असतात. एक असते कॅथोड, एक असते एनोड, ज्याला म्हणतो आपण इमिटर आणि काय म्हणतो आपण? कलेक्टर प्लेट. ते जे काय दोन्ही जे प्लेट्स आहेत त्या दोन्ही प्लेट्सला एक कनेक्ट केला असते कशासोबत? व्होल्टेज सोर्स म्हणजे बॅटरी सोबत, जो काय प्रोव्हाइड करेल? व्होल्टेज प्रोव्हाइड करेल. आणि व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर तो जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज ह्या 2 प्लेटच्या मधामध्ये प्रोव्हाइड केला जातो, ज्यामुळे ह्या इमिटर प्लेट पासून निघणारे इलेक्ट्रॉन कोणापर्यंत पोहोचायला पाहिजे? कलेक्टर प्लेट पर्यंत. ज्यासाठी ह्या दोन्ही प्लेटच्या मधामध्ये एक व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी काय लावला असतो? एक व्होल्टेज सोर्स लावला असतो. क्लिअर? सो तर कसं लिहिणार किंवा कसं असेल हा एक्सपेरिमेंट? कन्सिडर अ इव्हॅक्युएटेड ट्यूब with 2 metal plates, emitter plates and collector plates with a quartz window. बरं, क्वार्ट्ज विंडो म्हणजे काय? क्वार्ट्ज विंडो म्हणजे अशी विंडो जिथून लाईट आतमध्ये येऊ शकणार पण आतमधून बाहेर जाऊ शकणार नाही. म्हणजे 1 वेची विंडो असेल, जिथून लाईट आतमध्ये तर येऊ शकतो पण त्याला ते बाहेर जाऊ शकत नाही. अशाला आपण काय म्हणतो? क्वार्ट्ज विंडो म्हणतो. Then these 2 metal plates are connected to a voltage source and the variable voltage source are provided between 2 metal plates. ही झाली याची कन्स्ट्रक्शन. काय म्हटलं आपण कन्स्ट्रक्शन मध्ये? एक इव्हॅक्युएटेड म्हणजे याच्या आतमध्ये एअर नसणारी व्हॅक्यूम असणारा एक ट्यूब आहे. त्या ट्यूबला एक लावलेला आहे विंडो, ज्या विंडो मधून काय येणार? एक लाईट येणार. लाईट आल्याच्या नंतर ती लाईट जे काही इमिटर प्लेटवर पडणार असेल ते त्या ट्यूबच्या आतमध्ये 2 मेटल प्लेट्स असणार, एक असणार इमिटर, एक असणार कलेक्टर. बरं, ही जी इमिटर प्लेट आहे ही एक फोटो सेन्सिटिव्ह मेटलची प्लेट असेल. म्हणजे पोटॅशियम, सोडियम म्हणा, कॅल्शियम म्हणा, यांच्यापैकी कोणत्या तरी मेटलची एक प्लेट असेल जिथून इझिली काय निघणार? इलेक्ट्रॉन निघणार. आणि त्या दोन्ही मेटल प्लेट एका व्हेरिएबल सोर्सला कशा असतात? कनेक्ट असतात. क्लिअर? बरं, त्या दोन्ही प्लेट ज्याच्या थ्रू कनेक्ट असतात हा जो काही मधामध्ये असते याला म्हटले जाते कम्युटेटर. याला काय म्हणतो आपण? कम्युटेटर. कम्युटेटर म्हणजे असा कन्सेप्ट
ज्यावेळी आपल्याला वाटलं की या प्लेटचा पोटेन्शियल आपण या प्लेटला द्यावा आणि या प्लेटचा पोटेन्शियल या प्लेटला द्यावा, तो चेंज करण्यासाठी जो चेंज करणारा डिव्हाइस असतो त्याला आपण काय म्हणतो? कम्युटेटर. काय म्हणतो आपण त्याला? कम्युटेटर. क्लिअर? तर अशा टाईपचे एक सिंपल कन्सेप्ट आहे, एक सिंपल काय आहे? एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. चला याची वर्किंग बघू, काय वर्किंग होते. तर एका असं समजू आपण की इथून इलेक्ट्रॉन इमिट करण्यासाठी एका आपल्याला पर्टिक्युलर इंटेन्सिटीचे आणि एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीची लाईट पाहिजे, म्हणजे सरळ सिंपल आपल्याला सुटेबल रेडिएशन पाहिजे. तर हा जो आहे हा झाला सोर्स जिथून लाईट येणार आहे. एका पर्टिक्युलर सुटेबल फ्रिक्वेन्सी, सुटेबल इंटेन्सिटीची लाईट ह्या सोर्स पासून आपण क्वार्ट्ज विंडोच्या थ्रू इन्सिडेंट केला. कशावरती? मेटल प्लेट, म्हणजेच फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवरती, ज्याला आपण इमिटर म्हटलेलं आहे. जर काही समजा सुटेबल इंटेन्सिटीची, सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट या मेटल प्लेटवर इन्सिडेंट जर झाली तर ऑब्विसली इथून काय बाहेर पडणार? इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. ते जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन बाहेर पडल्याच्या नंतर ते इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल होणार कोणाकडे? कलेक्टर प्लेटकडे, आणि ते कलेक्टर प्लेटकडून कलेक्ट केल्या जाणार. बरं मला सांगा, कलेक्टर प्लेटकडे असं काय असेल की ते इलेक्ट्रॉनला आपल्याकडे कलेक्ट करेल? तर मी तुम्हाला सांगते वेळी सांगितलं की ह्याच्या अक्रॉस मध्ये एक काय लावलेलं आहे? व्होल्टेज सोर्स. ह्या व्होल्टेज सोर्सचा पॉझिटिव्ह टर्मिनल याला कनेक्ट असेल कलेक्टरला, निगेटिव्ह टर्मिनल इमिटरला कनेक्ट असल्या कारणामुळे इथून जेव्हा इलेक्ट्रॉन इमिट होणार ऑब्विसली ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात, आणि ज्यामध्ये कलेक्टर प्लेटमध्ये इलेक्ट्रॉनला कलेक्ट केल्या जाते, आणि कलेक्ट केल्याच्या नंतर ते इलेक्ट्रॉन काय होतात? मूव्ह होतात. मूव्ह झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये मूव्ह होतील. ऑब्विसली इलेक्ट्रॉन जर सर्किटमधून फ्लो जर होत असतील तर ऑब्विसली तिथून काय फ्लो होईल? करंट. आणि त्या करंट, जो काय करंट फ्लो होईल त्या करंटला मेजर केले जाते मायक्रोमीटरने. कशाला मेजर केलं जाते? मायक्रोमीटरने. ओके. बरं, जो काय करंट आहे ज्या करंटला मायक्रोमीटरने जर मेजर केला जाईल, सोबत त्याच्या मधामध्ये एक व्होल्टमीटर सुद्धा लावलेला असेल. बरं, हा व्होल्टमीटर काय काम करेल रे? व्होल्टमीटरचा मीनिंग असा आहे की तो व्होल्टेजला मेजर करेल आणि ह्या दोन प्लेटच्या मधामध्ये लागणारा जो व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला मेंटेन करण्याचं काम करेल. जो काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला, म्हणजे दोन प्लेटच्या मधामध्ये असणाऱ्या व्होल्टेजला मेंटेन करण्यासाठी काय लावला जातो? व्होल्टमीटर. क्लिअर? आणि अशा टाईपने हा एक्सपेरिमेंट काय करतो? वर्क करतो. बरं, या मधामध्ये एक लावलेला असतो म्हटला मी कम्युटेटर, म्हणजेच जो काही व्होल्टेजचा पॉझिटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट असतो? कलेक्टर प्लेटला. निगेटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट असेल? इमिटर प्लेटला. ज्यावेळी आपल्याला गरज असेल की ह्या कलेक्टर प्लेटचा पॉझिटिव्ह टर्मिनल इमिटरला कनेक्ट करावा लागेल आणि इमिटर प्लेटचा निगेटिव्ह टर्मिनल कोणाला कनेक्ट करावा लागेल? कलेक्टर प्लेटला. आणि हे करण्यासाठी त्याला आपल्याला या डिव्हाइसला, म्हणजे ह्या मधामधून सर्किटला चेंज करावं लागेल. आपण पूर्णच्या पूर्ण सर्किट तर चेंज करू शकत नाही, म्हणून इथल्या इथे सर्किट चेंज व्हायला पाहिजे, म्हणून मधामध्ये काय लागलं? ते कम्युटेटर. हा जो कम्युटेटर आहे हा कम्युटेटर दोघांच्या मधामधल्या व्होल्टेजला काय करेल? चेंज करण्याचा काम करतो. बरं, का गरज असेल चेंज करण्याची? काय नाही ते तर आपण समोर जसं या चॅप्टरमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला कळेलच की इथून याचा पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्याची गरज का बरं आहे. क्लिअर? बरं, तर अशा टाईपचा तुमचा काय आहे? एक एक्सपेरिमेंट आहे. समजला का एक्सपेरिमेंट? अरे समजला का की नाही समजला? एक्सपेरिमेंट समजला की नाही समजला? काय म्हटलं आपण? एक सुटेबल फ्रिक्वेन्सीची, सुटेबल इंटेन्सिटी लाईट आपण इन्सिडेंट केल्याच्या नंतर त्या प्लेट पासून, जो फोटोसेन्सिटिव्ह मेटलची प्लेट आहे त्या सरफेस पासून इलेक्ट्रॉन इमिट होतात. ते इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेटकडे कलेक्ट करून सर्किटमध्ये पाठवल्या जातात. सर्किटमध्ये पाठवल्याच्या नंतर ऑब्विसली इलेक्ट्रॉन फ्लो होतील तर करंट सुद्धा इंड्यूस्ड होईल, करंट तयार होईल. तो जो काही करंट जाणार आहे त्या करंटला मायक्रोमीटरने मेजर केल्या जाते, आणि ह्या दोन प्लेट्सच्या मधामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी लागणारा काय पाहिजे? पोटेन्शियल. तो पोटेन्शियलला प्रोव्हाइड केला जाते व्हेरिएबल पोटेन्शियल सोर्स पासून. त्या व्होल्टेजला मेजर करण्यासाठी काय लावलं जाते? व्होल्टमीटर. आणि तो व्होल्टमीटर ह्या दोन मेटल प्लेटच्या मधामधल्या व्होल्टेजला काय करतो? मेंटेन करतो. अशा वेळी ज्यावेळी जर का समजा आपल्याला गरज असेल की याचा पोटेन्शियल याला जायला पाहिजे, याचा पोटेन्शियल याला जायला पाहिजे, म्हणून दोघांचाही पोटेन्शियलला काय केलं जाते? चेंज. आणि दोघांचाही पोटेन्शियलला चेंज करण्यासाठी मधामध्ये एक डिव्हाइस लावलं जाते. त्या डिव्हाइसला काय म्हणतात? त्याला म्हटलं जाते कम्युटेटर. काय म्हणतात? कम्युटेटर. हा अशा टाईपचा तुमचं काय आहे? एक्सपेरिमेंट आहे. एवढे एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला 2 मार्क एक्सप्लेनेशनवर आणि 1 मार्क डायग्रामवर इझिली मिळून जातील. बरं, मी काय सांगितलं
की हा जो काही इमिटर प्लेट आहे, ह्या इमिटर प्लेट पासून जे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, म्हणजे ह्या इमिटर प्लेटवर एक सुटेबल फ्रिक्वेन्सी लाईट पडेल आणि नंतर ते इलेक्ट्रॉन काय होणार, बाहेर पडणार. हे जे इलेक्ट्रॉन आहेत, ह्या इलेक्ट्रॉनला म्हटले जाते फोटो इलेक्ट्रॉन्स. काय म्हटलं जाते ना, फोटो इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे जे मेटल सरफेस पासून निघणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स काय आहेत, फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे जे फोटो इलेक्ट्रॉन्स का बरं म्हणतात, याचा रिझन काय आहे, तर मला सांगा. हे इलेक्ट्रॉन्स कशामुळे बाहेर पडलेले आहेत, तर हे इलेक्ट्रॉन्स या लाईटचे इन्सिडेंट होण्यामुळे बाहेर पडलेले आहेत. म्हणून फोटो इलेक्ट्रॉनचा मिनिंग काय होतो, फोटोचा मिनिंग होतो लाईट, रेडिएशन. फोटो म्हणजे काय, लाईट किंवा रेडिएशन, आणि त्या रेडिएशन पासून निघणारे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून ह्या इलेक्ट्रॉन्सला म्हटले जाते फोटो इलेक्ट्रॉन्स. काय म्हटले जाते, फोटो इलेक्ट्रॉन्स. क्लियर. तर काय होईल फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणजे, व्हेन अ लाईट इज मेड टू फॉल ऑन अ मेटल प्लेट. When a light is made to fall on a metal plate, electrons are emitted. Electrons are emitted from the metal surface. Electrons are emitted from the through the metal surface, and these electrons is called as photo electrons. These electrons is called as photo electrons. समजलं का. तर फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय होते, तर लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यापासून निघणारे इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो मुलांनो, फोटो इलेक्ट्रॉन्स. तर ही सुद्धा डेफिनेशन इम्पॉर्टंट करून ठेवा, 1 मार्क्ससाठी विचारू शकते. क्लिअर. बरं, आता मला एक गोष्ट सांगा की हे इलेक्ट्रॉन निघण्यासाठी मी सुरुवातीला एक वर्ड यूज केला होता की ॲप्रोप्राइट रेडिएशन पाहिजे. काय पाहिजे, ॲप्रोप्राइट रेडिएशन. ॲप्रोप्राइट रेडिएशन म्हणजेच काय पाहिजे, तर एका सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट असणे आवश्यक आहे. जर का समजा सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट नसेल तर इलेक्ट्रॉन बाहेर पडणार नाही. तुम्ही एक्सपिरियन्स केले असणार की सोलर सेल जो असेल, त्या सोलर सेलला पहाटे पहाटेची 6-7 दरम्यानची जी लाईट असेल, त्या लाईटवरती इलेक्ट्रिक करंट तयार होत नाही. का बरं, कारण की ते त्या मेटल सरफेसला पाहिजे असणारी सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट नसतो. मग एका पर्टिक्युलर सुटेबल फ्रिक्वेन्सी लाईट मिळेल तेव्हाच ते इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. मग ती पर्टिक्युलर सुटेबल फ्रिक्वेन्सी काय असेल, तर लक्षात ठेवा. समजा इथून येणारी जी लाईट आहे, फॉर एक्झाम्पल घेत आहे, कन्फर्म म्हणजे परफेक्ट व्हॅल्यू नाही सांगत आहे. समजा ह्या मेटल सरफेस मधून बाहेर इलेक्ट्रॉनला बाहेर निघण्यासाठी 10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी पाहिजे. फॉर एक्झाम्पल घेत आहे, याला तुम्हाला समजण्यासाठी घेत आहे, किती पाहिजे आहे, 10 हर्ट्झ. समजा सुरुवातीला 8 हर्ट्झची फ्रिक्वेन्सीची लाईट आली, मला सांगा मग इलेक्ट्रॉन बाहेर पडणार का, नाही. लाईट म्हणजेच रेडिएशन, लक्षात ठेवा. बरं, त्यानंतर 9 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीची लाईट आली तर इलेक्ट्रॉन बाहेर पडणार का, नाही पडणार. पण 10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीची लाईट मिळाल्याबरोबर इलेक्ट्रॉन बाहेर पडणे सुरू होतील. मग 11 हर्ट्झ मिळेल तरी पण इलेक्ट्रॉन बाहेर पडत राहतील, 12 हर्ट्झ मिळेल तरी इलेक्ट्रॉन बाहेर पडत राहतील. म्हणजे याचा अर्थ ही सर्वात मिनिमम अशी फ्रिक्वेन्सी ज्या फ्रिक्वेन्सीवर तुमचं इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत. बरोबर आहे. ही जी आहे ही सर्वात मिनिमम फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीवर तुमचे त्या फ्रिक्वेन्सी पासून तुमचे इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत. म्हणून अशी मिनिमम फ्रिक्वेन्सी, ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीवर तुमचे इलेक्ट्रॉन मेटल सरफेस पासून बाहेर पडू शकतात, दिस मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ह्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे द मिनिमम फ्रिक्वेन्सी of incident radiation required to start the emission of electrons, required to start the photo emission of electrons. Photo emission of electrons म्हणजे फोटोसेन्सिटिव्ह मेटल पासून फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्यासाठी लागणारी जे मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे, धिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, आणि त्याला डिनोट केले जाते या सिम्बॉलने. बरं, याचा सिम्बॉलचं नाव आहे न्यू नॉट. काय आहे रे, न्यू नॉट. म्यू नाही ना, म्यू असा असतो, याला काय म्हणू आपण, न्यू नॉट. तर त्या फ्रिक्वेन्सीचा जो सिम्बॉल आहे त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला आपण डिनोट करतो न्यू नॉटने. तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे द मिनिमम फ्रिक्वेन्सी विच रिक्वायर्ड टू इमिट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस. ह्या मेटल सरफेस पासून इलेक्ट्रॉन इमिट होण्यासाठी लागणारी मिनिमम फ्रिक्वेन्सीची रेडिएशन, धिस मिनिमम फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इथपर्यंत समजलं. बरं, हे जे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे हे 2017ला विचारलं होतं डेफिनेशन 1 मार्क्ससाठी. त्यानंतर मला सांगा, हे इलेक्ट्रॉन बाहेर निघण्यासाठी तुम्हाला एनर्जीची पण गरज पडतो.
फक्त फ्रिक्वेन्सी असल्याने होणार नाही, तर ह्या रेडिएशन मध्ये तेवढी एनर्जी पण असायला पाहिजे. म्हणजे तेवढी एनर्जी जेव्हा मिळेल तेव्हाच ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. दोन्ही गोष्टीचा कॉम्बिनेशन होणे आवश्यक आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी पण असणे आवश्यक आहे आणि तेवढी एनर्जी पण असणे आवश्यक आहे जेव्हा ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. समजा आपल्याला 10 इलेक्ट्रॉन व्होल्टची एनर्जी मिळाली आणि आपल्याला पाहिजे आहे 12 इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल साठी घेत आहे आम्ही. 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळाली. जर तुम्हाला 10 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी जरी असेल पण 10 इलेक्ट्रॉन व्होल्टची एनर्जी जर असेल तरी इलेक्ट्रॉन बाहेर इमिट होणार नाही. बरं 10 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे पण 11 इलेक्ट्रॉन व्होल्टची जर का समजा एनर्जी मिळाली तरी पण इलेक्ट्रॉन बाहेर इमिट होणार नाही. ज्यावेळी तुमची 10 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी जरी असेल आणि 12 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी जरी त्या लाईट मध्ये जेव्हा असेल तेव्हाच ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. म्हणजेच ह्या इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी एवढी मिनिमम एनर्जीची गरज आहे आणि एवढ्या मिनिमम फ्रिक्वेन्सीची गरज आहे. परफेक्ट व्हॅल्यू नाही आहे. आणखी एकदा सांगत आहोत. एक्झाम्पल साठी घेतलं, एवढ्या मिनिमम एनर्जीची आणि एवढ्या मिनिमम फ्रिक्वेन्सीची गरज आहे तेव्हाच ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. तर लक्षात ठेवा, जे मिनिमम एनर्जीची गरज आहे इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी, धिस मिनिमम एनर्जी इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. याला आपण म्हटला होता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. काय म्हटला होता? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि जो काय नेक्स्ट कन्सेप्ट आहे ज्याला काय म्हणू आपण? वर्क फंक्शन. काय म्हणणार? वर्क फंक्शन. समजलं का? आणि ह्या वर्क फंक्शनला डिनोट केल्या जाते फाय नॉटने. कशा डिनोट करतात? फाय नॉट, ज्याचा युनिट असते इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय असते? इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजलं? म्हणजे द मिनिमम एनर्जी विच रिक्वायर्ड टू इमिट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन and the minimum frequency which required to emit the electron from the metal surface is called as threshold frequency. तुमच्याकडे कितीही जास्त फ्रिक्वेन्सी असो पण जर तेवढी एनर्जी नसेल तर तुमचे इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकत नाही. दोन्ही गोष्टींचा कॉम्बिनेशन असणे आवश्यक आहे. मिनिमम एवढी फ्रिक्वेन्सी पाहिजेच पाहिजे आणि मिनिमम एवढी एनर्जी असायलाच पाहिजे. जेव्हाच त्याला आपण काय म्हणू? वर्क फंक्शन. तर काय होतं वर्क फंक्शन? द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी विच रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड टू एन इलेक्ट्रॉन टू पुल आउट द मेटल सरफेस. पुल आउट द मेटल फ्रॉम द सरफेस म्हणजे ह्या सरफेस पासून इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी जे कमीत कमी एनर्जीची गरज आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? त्या एनर्जीला म्हटले जाते वर्क फंक्शन. त्याला काय म्हणतो आपण? वर्क फंक्शन. वर्क फंक्शनला डिनोट केले जाते फाय नॉटने आणि त्याचा युनिट काय असतो? इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा वर्क फंक्शन मेटलनुसार चेंज होतो. म्हणजे हा कशावर डिपेंड राहतो? मेटलवर डिपेंड राहतो आणि त्या मेटलच्या सरफेसवर. जर समजा कॅल्शियम असेल तर वेगळा एनर्जीची गरज पडू शकतो, पोटॅशियमला वेगळा, सोडियमला वेगळा. पण त्या मेटलच्या सरफेस पासून इलेक्ट्रॉन बाहेर निघण्यासाठी लागणारा जो मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी असेल त्या मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जीला आपण काय म्हणू शकतो? वर्क फंक्शन म्हणतो. क्लिअर? तर वर्क फंक्शन जो आहे तो वर्क फंक्शन डेफिनेशन तुम्हाला विचारली होती 2019-2022 ला 1 मार्क साठी. आय होप सर्व गोष्टी समजल्या असतील. यानंतर आपण ह्या जो काही तुमचा प्रत्येक टर्म आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम वर्क फंक्शन, एनर्जी, त्यानंतर इंटेन्सिटी, त्यांचं काय म्हणा आपण व्होल्टेज, करंट, ह्या सर्वांची डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे असं सिंपल ह्या प्रत्येक डायग्रामच्या प्रत्येक गोष्टीला कॅटेगराईज करणार, यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. क्लिअर? तर याच्यानंतर जेव्हा केव्हा आपण स्टडी करणार त्या स्टडीसाठी तुम्हाला हा पूर्ण कन्सेप्ट येणे आवश्यक आहे. क्लिअर? तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेतला, एक एक्सपेरिमेंटल सेटअप घेतला. मिनिमम अमाऊंट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय होतो? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे असते त्याला काय म्हणतो आपण? वर्क फंक्शन. एवढ्या गोष्टींची आपण काय केला? स्टडी केला. याच्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीला एक एक टर्मला एक्सप्लेन करू. त्यावेळी मी वारंवार डायग्राम ड्रॉ नाही करू शकणार, तर तुमच्याकडे समोर डायग्राम ठेवायची. तुम्ही एका पेजवरती ही डायग्राम ड्रॉ करा, ही डायग्राम ठेवायची आणि डायग्रामला समोर ठेवूनच आपण स्टडी करायची. ठीक आहे? आय होप नेक्स्ट व्हिडिओला जेव्हा आपण येणार नेक्स्ट व्हिडिओ घेऊन त्यावेळी तुमच्याकडे एक सेपरेट पेजवरती, नोट्सवरती तर आहेच, सेपरेट पेजवरती ही डायग्राम ड्रॉ झालेली असेल. पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत, रेडिएशनचा कन्सेप्ट संपेपर्यंत तुमच्याकडे डायग्राम समोर असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला हा कन्सेप्ट समजणार नाही. क्लिअर? तर आजचा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला एकदा
डबल बघा, चांगल्याने क्लिअर करा कन्सेप्ट आणि नंतर आपण समोरचे कन्सेप्ट आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तोपर्यंत टेक केअर, बाय.